जर तुमची नोकरी एखाद्या कंपनीमध्ये 5 वर्षाची तुम्ही पूर्ण केलेली आहे, परंतु त्या कंपनीचा मालक तुम्हाला ग्रॅच्युटी देत नाही आहे, तर अशा वेळी काय करायचं? तर कायदेशीर रूल असा आहे की कायदेशीर नियम असा आहे की समजा एखाद्या कंपनीमध्ये 10 किंवा जास्त लोक काम करत असतील तर त्या मालकाने ग्रॅच्युटी देणं बंधनकारक आहे. जरी ती कंपनी या ॲक्टखाली ग्रॅच्युटी ॲक्टखाली रजिस्टर असो किंवा नसो, तरीही त्याला ग्रॅच्युटी देणं बंधनकारक आहे. आता ग्रॅच्युटी ॲक्ट हा रजिस्टर करण्याची काही गरज नाही, तो ॲटोमॅटिकच लागू होतो. तर याच्याबाबत असं आहे की समजा एखादा मालक ग्रॅच्युटी देत नाही आहे, तर तुम्ही जवळच्याच लेबर कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन त्याची तक्रार देऊ शकता. आणि जर 30 दिवसाच्या आत तक्रार करूनही जर ग्रॅच्युटी दिली नाही, तर विथ इंटरेस्ट तुम्हाला ग्रॅच्युटी द्यावी लागेल. तसेच त्या मालकाला, कंपनीच्या मालकाला फाईन होऊ शकतो. तर ग्रॅच्युटी ही ॲक्च्युली जर तुम्ही एखाद्या कंपनीचा मालक असाल तर त्या एम्प्लॉईच्या प्रती त्यानं जे काही काम तुम्हाला दिलं आहे किंवा सर्व्हिस त्याने दिली, तर त्या प्रती दिलेली एक अमाऊंट आहे. तर जर तुम्ही कंपनीचा मालक असाल तर त्या एम्प्लॉईजना ग्रॅच्युटी दिली पाहिजे. समजा तो सोडून जात असेल 5 वर्षाची नोकरी करून, तर त्याला ग्रॅच्युटी देणं हे योग्य आहे. कारण त्यानं ते इतके 5 वर्ष जी काही सर्व्हिस दिलेली आहे तुम्हाला निष्ठेने, त्या प्रतीची ती अमाऊंट आहे. तर हा काही खर्च नसून एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांच्यामध्ये जे काही चांगलं रिलेशन तयार होतं त्या प्रती केलेला तो खर्च आहे. म्हणून ग्रॅच्युटी जर मालक देत नसाल तर अशी कायदेशीर तरतूद आहे.